पालघर जिल्ह्याला आज हवामान खात्याने रेड अलर्ट दिलेला आहे आणि कालपासून पडणाऱ्या संततधार पावसामुळे जर आपण बघितला तर नालासोपारा पूर्व अलायन्स हॉस्पिटलचा जो रस्ता आहे हा पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे। या ठिकाणी जवळपास फूट ते 2 फुटापर्यंतचं पाणी जे आहे हे या ठिकाणी साचलेलं आहे। जर हा रस्ता जर बघितला तर पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे आणि हा नालासोपारा स्टेशन परिसरामधला हा रस्ता आहे। माझ्या बाजूला जर मी बघितला तर या ठिकाणी हा स्टेशनकडे जाणारा हा मुख्य रस्ता आहे आणि याच मुख्य रस्त्यावरती सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलेलं आहे। सकाळी कामावर जाणारा जो चाकरमानी वर्ग आहे यांना याच पाण्यामधून मार्ग काढत पायपीट करत स्टेशन गाठावा लागत आहे। रस्त्यावरती पाणी साचलेलं आहे। वाहतूक कोंडीचा सामना जो आहे हा या ठिकाणी नागरिकांना करावा लागत आहे। नागरिकांची पायपीट करत जात असतानाची गर्दी आपण बघू शकता की कारण पाणी साचलं असल्यामुळं नागरिकांना वाहन तातडीने भेटत नाही आहे। त्यामुळं नागरिकांना या ठिकाणी स्टेशन परिसरामध्ये जर बघितलं तर आपल्याला पायपीट करत जावं लागत आहे। रस्त्यावर जर मुख्य रस्ता जर बघितला तर हा पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे। आज दिवसभरासाठी हवामान खात्यानं जो रेड अलर्ट दिलेला आहे, आभाळ जर बघितलं तर पूर्णपणे भरून आलेला आहे आणि त्यामुळं दिवसभरामध्ये पावसाचा जोर हा जर कायम असाच पद्धतीने जर वाढला तर निश्चितच या ठिकाणी जे या परिसरामधलं जनजीवन आहे हे विस्कळीत होणार आहे। सकाळच्या वेळेची ही परिस्थिती आहे। पुन्हा आणखी दुपारच्या नंतर जर पाऊस वाढला तर ही जी रस्ते जे आहेत हे जलमय होऊन जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष कदमसह विजय गायकवाड, TV9 मराठी, नालासोपारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।